नमस्कार मंडळी, मी श्रद्धा झी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण दही, अंड किंवा ओव्हनचा वापर न करता एकदम मऊसूद असा हा आंब्याचा केक बनवणार आहोत। आंब्याचा सीझन आला आहे, त्यामुळे आंब्याचा केक तर घरी बनलाच पाहिजे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहून घेऊया। मँगो केक बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे। मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा। अर्धा वाटी मी इथे साखर घेतली आहे। साखर आपल्याला मिक्सरला फिरवून याची पिठी करून घ्यायची आहे। पाव वाटी तूप घेतला आहे। या जागी तुम्ही पाव वाटी बटर किंवा पाव वाटी बिना वासाचं जेवणातलं तेल सुद्धा वापरू शकता। 1 वाटी दूध घेतला आहे। 1 चमचा बेकिंग पावडर आणि व्हॅनिला इसेन्स घेतला आहे। केक डेकोरेट करण्यासाठी इथे मी 1 आंब्याचा ज्यूस मिक्सरला वाटून घेतलेला आहे। पाव वाटी साखर घेतली आहे। आंबा जास्त गोड आहे, त्यामुळे मी कमी साखर इथे वापरते। तर सगळ्यात आधी आपण मँगो ग्लेझ बनवून घ्यायचा। त्यासाठी मी एका नॉनस्टिकच्या पॅनवर आंब्याचा ज्यूस काढून घेतला आहे। यावरून घालून घेऊया ही पाव वाटी साखर। आंबा जास्त गोड नसेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण यामध्ये वाढवू शकता। आणि यामध्ये मी आता पाव वाटी पाणी घालून घेतलंय। आता आपल्याला गॅसची फ्लेम लो मीडियम ठेवून हे घट्टसर होईपर्यंत असंच ढवळत राहायचे। फार कमी वेळेमध्ये हा मँगो ग्लेझ तयार होतो। तुम्ही पाहू शकता इथे आपला मँगो ग्लेझ तयार झालाय, मस्त घट्टसर आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि ह्याला असंच थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। केकचं बॅटर बनवण्यासाठी इथे आपण ज्या भांड्यामध्ये केक बनवणार आहोत ते प्रीहीट करायला ठेवायचे। इथे मी या मोठ्या भांड्यामध्ये मीठ काढून घेतलं आणि त्यावर असं स्टँड ठेवायचं आणि याला झाकण लावून लो मीडियम फ्लेमवर 10 मिनिटांसाठी आपण प्रीहीट करायला ठेवून देऊया। आता ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहोत त्याला व्यवस्थित तेल, बटर किंवा तूप लावून घ्यायचे। त्यानंतर ह्यावर मी असं बटर पेपर लावून घेते आणि बटर पेपरवर सुद्धा आपण व्यवस्थित तेल, तूप किंवा बटर लावून घ्यायचे। बटर पेपर जर तुमच्याकडे नसेल तर इथे नाही वापरले तरीही चालेल। केक बनवण्यासाठी आपलं हे भांडं इथे तयार झाले। आता आपण केकचं बॅटर बनवायला घेऊया। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाव वाटी तूप काढून घेतले। त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा वाटी पिठी साखर। साखर मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे। आता आपण हे बीटरने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। साखर आणि तूप व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे। यामध्ये मी आता 1 वाटी मैदा काढून घेते आणि यामध्ये आता आपण थोडं दूध घालून केकचं बॅटर बनवायला घेऊया। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। यामध्ये गुठळ्या बिलकुलही राहायला नको, एकदम स्मूथ बॅटर आपण इथे बनवून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता केकसाठीचं परफेक्ट असं स्मूथ बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे। यामध्ये आता आपण 3 चमचे जो मँगो ग्लेझ बनवून घेतलेला तो घालून घेऊया आणि बाकी उरलेला मँगो ग्लेझ आपण केक डेकोरेट करण्यासाठी ठेवून द्यायचे। यामध्ये मी 3-4 थेंब व्हॅनिला इसेन्स घालून घेतले। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता इथे आपला परफेक्ट बॅटर तयार आहे। यामध्ये आता सगळ्यात शेवटी आपण 1 चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायचे आणि पुन्हा याला असंच व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एकाच दिशेने फिरवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। केकचं बॅटर तयार झालंय। आता आपण लगेचच ह्याला केक टीनमध्ये घालून घ्यायचे। बॅटर केक टीनमध्ये घालत असताना स्पॅच्युलाचा उपयोग करा, जेणेकरून बॅटर भांड्याला जास्त चिपकत नाही आणि वेस्ट होत नाही। बॅटर मी या भांड्यामध्ये काढून घेतलं। याला थोडंसं टॅप करून घेऊया आणि आता लगेचच याला आपण बेक करून घ्यायचे। आपलं हे भांडं व्यवस्थित प्रीहीट झालेलं आहे। यामध्ये आता आपण केकचं बॅटर ठेवूया आणि याला झाकण लावून लो मीडियम फ्लेमवर याला आपण 35 मिनिटांसाठी बेक होण्यासाठी ठेवून देऊया। 35 मिनिटांनंतर चेक करून घेऊया आपला केक व्यवस्थित बेक झालाय का। टूथपिक किंवा सुरी घालून असं चेक करून घ्यायचं। टूथपिकला बॅटर बिलकुलही लागलं नाहीये, म्हणजे आपला परफेक्ट असा केक तयार झालेला आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि याला झाकण लावून असंच थंड होण्यासाठी यामध्येच ठेवून देते। केक थंड झाला आहे। याला आपण डिमोल्ड करून घेऊया। याच्या कडा सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित सोडवून घ्यायच्या। केकला आता आपण प्लेटवर काढून घेऊया।
आणि आता आपण बटर पेपर काढून घेऊया यावरचा. केक सगळ्या बाजूनी व्यवस्थित बेक झाला आहे आणि जाळीदार दिसतो आहे. तुम्ही पाहू शकता केक व्यवस्थित फुललेला आहे. आता हा केक तुम्ही असाच खाऊ शकता किंवा डेकोरेट करू शकता. तर डेकोरेट करण्यासाठी केकची वरची बाजू मी सपाट करून घेते. त्यासाठी सुरीच्या साहाय्याने हा वरचा भाग काढून घ्यायचा आणि केकची वरची बाजू समांतर करून घ्यायची, जेणेकरून डेकोरेट करणं सोपं जातं आणि छान सुद्धा दिसतं. वरची बाजू मी प्लेन करून घेतली आहे. यावर आता आपण जो मँगो ग्लेज बनवून घेतलेला आहे तो लावून घ्यायचा आहे. स्पॅच्युलाच्या साहाय्याने किंवा असं तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा हे व्यवस्थित लावून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता केकच्या वरच्या बाजूने मी व्यवस्थित मँगो ग्लेज लावून घेतलेला आहे. यावरून आता आपण पिस्त्याचे बारीक चिरून घेतलेले काप लावून घेऊया. त्यामुळे ते दिसायला खूप छान दिसतं. हवं असल्यास तुमच्याकडे जर का डेअरी मिल्क असेल किंवा डार्क चॉकलेट असेल तर ते सुद्धा तुम्ही यावर किसून घालू शकता. तुम्हाला मी केक कट करून दाखवते. तुम्ही पाहू शकता किती सहजरित्या सुरी आत जाते आणि एकदम सॉफ्ट असा आपला हा केक तयार झाला आहे. जवळून दाखवून घेते. केक मस्त फुललेला आहे. फार कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये हा केक तयार होतो. तर तुम्ही ही केकची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.